रोज सकाळी असा एक लाडू खा आणि हेल्दी राहा तर अगदी बरोबर आहे, कारण या लाडूमध्ये अतिशय हेल्दी गुणधर्म आहेत. आपली रोगप्रतिकार शक्ती खूप जास्त प्रमाणात ह्या लाडूमुळे वाढते आणि हा लाडू आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देतो. तर यामध्ये आपण गूळ साखर काहीच वापरलेले नाहीये, फक्त खजूर आणि ड्रायफ्रुट्स वापरून हे लाडू बनवलेले आहेत. त्यामुळे यामध्ये जी शुगर आहे ती अतिशय नॅचरल शुगर आहे. तर हा लाडू तुम्ही लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना देऊ शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहेत. तर आपल्याला हे ड्रायफ्रूट चाकूने छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. शक्यतो ड्रायफ्रुट्स हे चाकूनेच कट करून मग वापरा, कारण आपण हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे ते सगळीकडनं व्यवस्थित असे भाजले जातील. त्यामुळे आपण चाकूने हे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत. तर इथे मी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता घेतलेले आहेत. तर आता आपण घेणार आहोत एक मोठी वाटी खजूर. तर इथे मी काळा खजूर वापरलेला आहे. तर खजूरमधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. शक्यतो इथे काळा खजुराचा वापर केला तर अतिशय चांगलं. तर आपण खजूर इथे सोलून घेतलाय. तर कढईमध्ये 2 चमचे आपण खसखस घेतली आहे. तर खसखस सुद्धा थोडीशी आपण भाजून घेऊया. 1 वाटी घेतलेला आहे सुकं खोबरं. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर आपलं जे घरी खोबरं असतं तर ते किसून असं छान खरपूस भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हाताने थोडंसं चुरून घ्यायचं आणि ते खोबरं तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर इथे खोबरंसुद्धा व्यवस्थित परतलं गेले, काढून घेऊया. परत त्याच कढईमध्ये घेतलेलं आहे 3-4 चमचे तूप. तर आता या तुपामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स कट केले होते ते ड्रायफ्रुट्स यामध्ये आपण परतून घेणार आहोत तुपामध्ये. तर इथे मी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, अर्धी वाटी पिस्ता, अर्धी वाटी अक्रोड, पाव वाटी मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे, पाव वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. जर मगज बी असेल ते टाकलं तरी चालेल. तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता. तर आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम हीटवरती एकसारखं आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. छान सगळीकडनं हे ड्रायफ्रुट्स आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर असे कुरकुरीत ड्रायफ्रुट्स भाजले की लाडू खाताना ते छान असे क्रंची लागतात. तर ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतलेत. तर आता परत 2 चमचे तूप घेतलंय आणि त्या तुपामध्ये आपण टाकणार आहोत खजूर. तर हा खजूर मी चाकूने छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे. जर कट करून नसेल घ्यायचा तर थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा, म्हणजे हा खजूर लगेचच सॉफ्ट होतो. जास्त वेळ लागत नाही खजूर मऊ व्हायला. त्यामुळे थोडासा तो मिक्सरला फिरून मग यामध्ये वापरायचा. तर गॅस आपल्याला लो टू मीडियम करायचा आहे. लो टू मीडियम हीटवरती एकसारखं आपल्याला हलवत हा खजूर मऊ करून घ्यायचा आहे. एक 4 ते 5 मिनिटामध्ये व्यवस्थित असा हा खजूर मऊ होतो. असा तुपामध्ये जर खजूर भाजून घेतला तर त्याची चव अजून छान येते. त्यामुळे आपण हे खजूर तुपामध्ये थोडासा परतून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित असा मऊ सुद्धा होईल. तर सतत हलवत आपण हा खजूर परतून घेऊया. तर खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये खजूर तर आवश्यक खावा. खजूरमुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. थंडीच्या दिवसामध्ये तर हा लाडू रोज एक खाल्लाच पाहिजे. ज्या घरातल्या स्त्रिया आहेत तर त्यांनी तर हा आवर्जून एक लाडू रोज खावा, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात शरीराला. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तर खजूर मऊ झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलाय आणि त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स परतून घेतले होते तुपामध्ये तर ते सगळे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये टाकलेले आहेत. जे खोबरं होतं ते सगळं आपण यामध्ये टाकून घेतलंय. परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण थोडंसं गरमच आहे आणि गरम असतानाच आपल्याला याचे
लाडू बनवून घ्यायचे आहे, कारण हे जर थंड झालं तर याचे लाडू व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे गरम असतानाच आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे साईजमध्ये आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर छान असे आपले इथे लाडू तयार होतात. सहज हे लाडू बांधले जातात. तर हे लाडू तुम्ही एक 4 ते 5 महिने सुद्धा व्यवस्थित हे लाडू स्टोर करून शकता. अजिबात खराब होत नाही. आणि हा रोज एक लाडू तुम्ही सकाळी दुधासोबत खाऊ शकता. आणि हा लहान मुलांना देऊ शकता, मोठ्या माणसांना सुद्धा देऊ शकता. सगळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा ह्या लाडूमुळे वाढते. तर असे अतिशय फायदेशीर असे लाडू तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि रोज सकाळी हा एक लाडू खा आणि तंदुरुस्त राहा. तर अतिशय छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतात आणि खूप पटकन तयार होतात. जास्त गोष्टी सुद्धा लागत नाही. बनवायला पण खूप सोपे आहेत. तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.